नमस्कार. खारघर रेल्वे स्टेशनचा जो 2 BHK फ्लॅट आहे त्याचा कार्पेट एरिया 540 स्क्वेअर फीट सांगण्यात आला होता. त्याच्यामध्ये मला एक बदल दिसतोय. जसं की अगोदर आपण डिस्कस केले, लिफ्टचा जो काउंट आहे तो लेआउट प्लॅन मध्ये लिफ्टचा काउंट 4 आणि आता जो अपडेटेड प्लॅन आलाय याच्यामध्ये पॅसेंजर लिफ्ट 1 आणि 2 असं देण्यात आलेलं आहे. हा आता यांनी फ्लोअर प्लॅन जो आहे तो अपडेट करून टाकलेला आहे. तर यामध्ये लिफ्ट 2 दिसत आहे. हा अपडेटेड फ्लोअर प्लॅन आहे आता. तर अगोदरचं जे यांनी ऑफिशियली हे रिलीज केलं होतं, नालंदा इम्पेलियरचं जे ब्राउचर आपल्याला दिलं होतं, त्या ब्राउचरमध्ये 4 लिफ्ट्स आहेत. किंवा मग जे रेराचं लेआउट आहे जुनंवालं, जे रेराचं अगोदर अपडेट केलेलं होतं त्यामध्ये 4 लिफ्ट होत्या. आता 2 लिफ्ट ऍक्च्युअल मध्ये आहेत. यावरती मी व्हिडिओ बनवला होता. पण सहजच युट्यूबला व्हिडिओ बघता बघता एका व्हिडिओ खाली मी कमेंट वाचली. ती कमेंट म्हणजे ही कमेंट केलेली आहे संजय के 4350 या आयडी वरून. हे म्हणतात की सिडकोने त्यावेळेस जेव्हा 2 BHK चा मॅप रिलीज केला सुरुवातीला, म्हणजे EMD वगैरे भरताना, आणि त्यामध्ये 16 अम्युनिटीज दाखवण्यात आल्या होत्या. खारघर रेल्वे स्टेशनचा जो प्रीमियम यांचा 2 BHK फ्लॅट आहे, म्हणजे माय प्रिफर्ड सिडको होम लॉटरीच्या या प्रकल्पातला सगळ्यात प्रीमियम लोकेशन असलेला, सगळ्यात प्रीमियम फ्लॅट असलेला आणि सगळ्यात मोठे फ्लॅट असलेला प्रोजेक्ट म्हणजे खारघर रेल्वे स्टेशन. सेक्टर 1A मध्ये आहे हा. आणि तिथे यांनी सुरुवातीला 16च्या आसपास अम्युनिटीज दाखवल्या होत्या. आणि ह्या अम्युनिटीज आता 6 ते 7 इतक्या दाखवण्यात येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी हा दुसरा मुद्दा सेम मांडलेला आहे जो मी आता तुम्हाला डिस्कस केला. 4 लिफ्ट दाखवल्या होत्या, आता 2च दिसत आहेत. आणि तिसरा मुद्दा म्हणजे कार्पेट एरिया बद्दल, जो की अगोदर 540 ऑफिशियली सांगण्यात आलेला आहे. ब्राउचर मध्ये 540 लिहिलेला आहे, पण रेराकडनं 508चा अप्रूव्ड कार्पेट एरिया आहे, ऍक्च्युअल कार्पेट एरिया. तर पहिला तर मुद्दा आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. लिफ्टचं मी तुम्हाला दाखवूनही दिलं की अगोदर 4 लिफ्ट होत्या, आता 2 दिसत आहेत. आणि दुसरा मुद्दा जो यांनी कमेंट केलेला आहे तो म्हणजे खारघर रेल्वे स्टेशन मधला ज्या पहिला मुद्दा जे की अम्युनिटीज बद्दल होता तो कितपत खरा आहे. तर त्याबद्दलचा हा वाला जो मास्टर प्लॅन आहे खारघर स्टेशनचा, जेव्हा आपण EMD भरत होतो, म्हणजे सुरुवातीचे 2 लाख रुपये जेव्हा आपण ऑनलाईन पे करत होतो सिडकोच्या वेबसाईट वरती लॉटरीसाठी, त्यावेळी हा मास्टर लेआउट प्लॅन दिसत होता. आणि यामध्ये हो खरंच 16 अम्युनिटीज देण्यात आलेल्या होत्या. पाहू शकता तुम्ही इथं. म्हणजे एंट्री एक्झिट ते तर कॉमन आहे, त्याला आपण अम्युनिटीज नाही म्हणू शकत. बाकीच्या अम्युनिटीज तुम्ही पाहू शकता. गार्डन, सिटिंग एरिया, किड्स प्ले एरिया, प्लाझा, क्रिकेट पिच, फिटनेस सेंटर, व्हॉलीबॉल कोर्ट, फुटबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, एम्पी थिएटर, रेफ्लेक्सॉलॉजी पाथवे, त्याच्यानंतर टॉवर तर कॉमन आहेत, पार्किंग कॉमन आहेत, पार्किंग तर असतेच म्हणा, सिक्युरिटी कॅबिन आणि सबस्टेशन. सिक्युरिटी कॅबिन, सबस्टेशन, पार्किंग, टॉवर, एंट्री एक्झिट गेट हे सोडून देखील 10 पेक्षा जास्त अम्युनिटीज होत्या. इथं तुम्ही बघू शकता. जो हा लेआउट प्लॅन दिलेला आहे यामध्ये इथं फुटबॉलचं ग्राउंड पण आहे, क्रिकेटची पिच पण दाखवण्यात आलेली आहे, बास्केटबॉलचं कोर्ट पण दिसत आहे, इकडे एक छोटं ग्राउंड दिसत आहे, इथं गार्डन दिसत आहे, इथं पाथवे दिसतोय चालण्यासाठी, सिक्युरिटी कॅबिन दिसत आहे. पण आता जो सिडकोच्या वेबसाईट वरती किंवा आपल्याला जे हे पाहू शकता तुम्ही, आता हा लाईव्ह सिडकोच्या वेबसाईट वरती हे दिसत आहे सध्याचं हे वाला आहे अम्युनिटीजचा काउंट लिजंड मध्ये देण्यात आलेला आहे. एंट्री एक्झिट, गार्डन, सिटिंग एरिया, किड्स प्ले एरिया, फिटनेस सेंटर, मल्टीपर्पज कोर्ट. कदाचित हा मल्टीपर्पज कोर्ट जो आहे तो असावा असं मला वाटतं, की ज्यामध्ये क्रिकेटचं ग्राउंड, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, त्याच्यानंतर अजून काही जे ग्राउंड दाखवण्यात आले, बॅडमिंटन कोर्ट वगैरे, हे सगळं त्यामध्ये मल्टीपर्पज कोर्ट म्हणून दाखवण्यात आलं असावं असं मला वाटतं. तर इथेही तुम्ही बघू शकता, हे सिडकोचं ऑफिशियल ऍप्लिकेशन आहे. यामध्ये मास्टर प्लॅन वरती जेव्हा आपण क्लिक करू तर हा सेमच
मास्टर प्लॅन लेआउट प्लॅन इथं दिसून पडतो, ज्यामध्ये की इथं हे सेम मल्टीपर्पज कोर्ट वगैरे देण्यात आलेलं आहे. सहा अमेनिटीज दिसतात, टोटल 6 अमेनिटीज. कदाचित त्यांनी, मला असं वाटतं की अमेनिटीजला सेपरेट सेपरेट नाव देण्याऐवजी मल्टीपर्पज कोर्ट असं एक नाव दिलेलं आहे, कारण इथं ग्राउंड तर होणारच आहे, ग्राउंडसाठी एवढी मोठी जागा आहे. पण हे ऑफिशियली सिडकोन अगोदर जसं होतं तसंच ठेवायला पाहिजे होतं की 16 अम्युनिटीज दिसतात तर 16 दिसायला हव्या, अशा यामध्ये चेंज नव्हतं करायला पाहिजे. म्हणजे बरं वाटतं ना बघायला पण, आणि घेणाऱ्यांना पण थोडंसं प्राऊड फील होतं की नाही, एवढ्या साऱ्या अम्युनिटीज मला मिळणार आहेत, 1 कोटीच्या आसपास आपण पैसे खर्च करतोय, एवढ्या अम्युनिटीज मिळणार आहेत बघ आपल्याला, तर हे एक वेगळा आनंद असतो. तर या त्रुटीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते थोडंसं कमेंट करून सांगा, आणि काही प्रश्न असतील तर कृपया कमेंटमध्ये विचारा, त्यावरही वेळेत उत्तर देण्यात येईल. धन्यवाद.